कायद्याची माहिती पाहिजे तशी आताचे सगळे सामाजिक व्यवहार काय चालू आहेत आणि त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा काय आहे याचं पण आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. आणि ज्ञानाचं किती महत्व आहे मी नेहमी तुमच्या समोर मी कशाला कुराणातली उदाहरण देऊ, म्हणजे मूर्खपणा ठरेल माझ्या दृष्टीने. पण ज्ञानाचं महत्व कुराणाच्या इकरापासून सुरू झालेलं आहे, लक्षात घ्या. आणि जर तुम्ही ज्ञान घेणार नसला तर सावित्रीबाईचं एक वाक्य आहे, जे शिकतात ज्ञान मिळवतात ते माणूस पण कमावतात. याचा दुसरा अर्थ असा होतो की जे ज्ञान घेत नाही ते माणूस नसतात, जनावर असतात. त्यामुळे तुम्हाला ज्ञान महत्वाचं आहे आणि ते तुम्ही मिळवलं पाहिजे. मग ते कायद्याचं असू दे किंवा समाजाच्या दृष्टीनं आवश्यक असू दे. काय बुद्धांनी सांगितलं, तुमचं तुम्ही ज्ञानी व्हा, अतदीप बघ. महावीरांनी ज्ञानाबद्दल हेच सांगितलं. बसवण्णा तर असं म्हणाले, ज्ञान हाच देव, दुसरा देव नाही. बसवण्णांचं वचन आहे ज्ञानाबद्दलचं. आणि शीख धर्मानं कोणाची पूजा सुरू केली हो? शीख गुरु ग्रंथ साहेबाची पूजा करतात. म्हणजे गुरु कोण? ग्रंथ, ज्ञान. आणि त्या ग्रंथामध्ये कोणाचे अभंग आहेत, कोणाचे अखंड आहेत, कोणाची वचन आहेत? शीख नाही. शीख धर्म निर्माण व्हायच्या अगोदर या देशामध्ये जे आदर्श विचारवंत होते, नामदेवाचे आहेत, कबीराचे आहेत, असे जे सगळे विद्वान होते ज्यांनी हा समाज सेक्युलर ठेवला, हा समाज आणि त्याचा विकास कुठल्या दिशेनं झाला पाहिजे माणुसकीच्या हे सांगितलं, त्यांचे सगळे अभंग आणि अखंड गुरु ग्रंथ साहिब मध्ये आहेत. त्याचं ते कायम करतात आणि ती पूजा म्हणतात. एवढं जर आपल्या माणसाने ज्ञानाला महत्व दिलं असेल आणि भाऊराव पाटलांच्या सारखा माणूस जर तुमच्या मातीत इथं जन्माला आलेला असेल आणि त्यानं जर सांगितलं असेल की शाहू महाराज हाच खरा राजा, कारण त्यानं शिक्षण सर्वांच्यासाठी केलं. सोपं होतं काय हो? शाहू महाराजांनी ज्यावेळी सार्वजनिक शिक्षणाचा कायदा केला तोपर्यंत आज्ञापत्र गेली होती राजांची, कायदे सुरू झाले होते कारण इंग्रज आले होते आपल्या देशामध्ये. हे सुद्धा फरक लक्षात ठेवला पाहिजे आपण की कायद्यांचं स्वरूप कसं बदलत गेलं. स्वातंत्र्य मिळालं काय ते, म्हणजे त्या पोरीचं नाव मला माहित नाही. हा, कंगना. भीक मागून मिळालं, 14 साली मिळालं. ही अज्ञानी नाही आहेत बरं का, किंवा त्यांना काही कळत नाही, त्यांनी इतिहास वाचलेला नाही असं नाहीये. त्यांचं हे नियोजनपूर्वक चाललेलं, हे बोलायचं, असं करायचं, असं चाललेलं. त्यामुळं मला असं वाटतं की देश आणि सगळा समाज एका मोठ्या गर्तेत गेलेला. त्यामुळं आपण प्रत्येक गोष्ट करताना सावध असलो पाहिजे.